नमस्कार मैत्रिणींनो, वीरू क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। हा माझा फर्स्ट व्हिडिओ असल्यामुळे माझ्या व्हिडिओंना भरपूर असा प्रतिसाद द्या। मी तुम्हाला नवनवीन ब्लाउजचे प्रकार आणि खूप छान पद्धतीने ब्लाउज शिवण्यास शिकवेल। तर आज आपण क्रॉस पट्टीवाला साधा ब्लाउज बघणार आहोत, 34 छातीचा। त्यासाठी लागणारी मापे अशा प्रकारे आहे। कधी पण ज्या वेळेस आपण ब्लाउज शिवतो तर ही कड काढून घ्यायची, कारण की ही कड ही वाकडी तिकडे असल्यामुळे आपल्या ब्लाउज मध्ये चुकीचं येऊ शकतो, म्हणून इथून सरळ लाईन मारून घ्यावी। आता माझ्या ब्लाउजची उंची आहे 13 इंच, तर त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करेन, तर झाली आपली 14 इंच। आणि शोल्डर आहे माझ्या ब्लाउजचं 11.5 इंच, तर त्याचं अर्ध घ्यायचं आहे आपल्याला, तर ते अर्ध येईल 5.5 इंच। आणि जेवढा आपण शोल्डर घेतो तेवढाच आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे। मुंडा खोली पण आपण घेऊ 5.5 इंच। आता आपली 34 ची छाती आहे, म्हणून त्यामध्ये 34 चा चौथा भाग म्हणजे आपलं 34 चा चौथा भाग येणार 8.5 इंच, तर आपण इथे 8.5 इंच घेणार। आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच हा मार्जिन ठेवणार। आणि आपल्या ब्लाउजची कमर घेर आहे 28 इंच। 28 इंच आहे, तर त्याच्यामध्ये आपण टक्स पॉइंट साठी 1 इंच असं ऍड करून घेऊ 8 इंच। आणि इथेही आपण 1.5 इंच सिलाई मार्जिन घेऊ। आता आपण या दोन्ही लाईन्स एकमेकांना जोडून घेऊ आणि हलक्या हाताने आपण हा मुंडा खोलीचा आकार देऊ। आता आपण हा पाठीमागचा भाग कट करून घेऊ। आता आपण बॅकला कापडावर ठेवून घेतले आहे, तो ॲज इट इज आपण त्याची लाईन ड्रॉ करायची आहे। जसा आपला बॅक आहे तसा हा फ्रंट आपण फ्रंट करणार आहोत बॅक नुसार, तर तसाच तो कापडावर आखून घ्यायचा आहे। तर आपण फ्रंट मध्ये क्रॉस पट्टी टाकणार असल्यामुळे आपण कमरेच्या बाजूने 2.5 इंच आणि छाती गळ्याच्या बाजूने 3 इंच असं देऊन आपण क्रॉस पट्टीचा आकार देऊ। आणि आता ही क्रॉस पट्टी अशी सरळ करून घ्यायची आहे। जिथेही आपलं बॅकचं माप संपलं आहे त्या रेषेनुसार पुढं आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे टक्स पॉइंट साठी। आणि मुंढ्याच्या तिकडून आपल्याला अर्धा इंच माप घ्यायचं आहे, ते टक्स पॉइंट साठी। जो आपला काखेतला टक्स येतो ना, मुंडा खोली जो टक्स येतो इथं, त्याच्यासाठी लागणारा हा, त्याच्यासाठी आपण अर्धा इंच घ्यायचा आहे। आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि गळा खोली घ्यायची आहे आपल्याला मिनिमम सगळ्या ब्लाउजला 6 इंच घ्यायची आहे। 6 इंच घेतली तर ती तयार होऊन बरोबर 5.5 इंच येते, तर इथूनही 2.5 इंच घ्यायचं आहे। आणि ही लाईन अशी सरळ करायची आहे आणि त्यालाही असा हलका गोलाकार द्यायचा आहे। झालं, एवढं झाल्यानंतर आपल्याला फ्रंटचा आकार हा
कापून घ्यायचा आहे. तो कशा प्रकारे कापायचा मी तुम्हाला इथे दाखवते. तर आपल्याला हा भाग इथून असा गोल करून मुंड्यातून हे जे एक्सटेन्शन वाढवलं आहे तिकडून कापून घ्यायचं आहे. माझ्या पद्धतीने जेव्हा तुम्ही कटिंग करून ब्लाऊज शिवाल तर तुम्हाला कुणाचीही तक्रार अशी येणार नाही. एवढा छान हा ब्लाऊज बसतो. एवढ्या डिटेल्समध्ये कोणताही टेलर तुम्हाला सांगणार नाही. हे मी काढलेले मापे आहेत. हो, आणि क्रॉस पट्टीसाठी आपण इकडून घेणार आहोत. अर्धा इंच क्रॉस पट्टी आपल्याला वाढवायची आहे. इथून घेणार आहोत आपण 3.5 इंच आणि इकडून घेणार आहोत आपण 3 इंच. कारण की शिलाई मार्जिन मध्ये जाऊन क्रॉस पट्टी ही 2.5 आणि 3 इंचाचीच होते. तर आपल्याला कमर घेर हा छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच प्लस 1.5 इंच आपण टक्स पॉइंट साठी घेतले आहे. तर छातीचा चौथा भाग आपला कमरचा चौथा भाग आपला आला आहे 8 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं. तर 9 इंच आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे तयार करून आणि तिला असा क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे. तर हा साधा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 2 क्रॉस पट्टी लागणार आहे. तर आपण याच्यातून 2 क्रॉस पट्टी काढून घेऊ. ह्या झाल्या आपल्या क्रॉस पट्टी काढून. आता आपण बघणार आहोत बाही. आता आपण बघणार आहोत या ब्लाऊजची बाही उंची. आता या ब्लाऊजची बाही उंची आहे 7.5 इंच. त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिळवणार आहोत. मग झाली 8.5 इंच. 8.5 इंचाला आपण सरळ लाईन करून घ्यायची आहे. 8.5 नंतर इकडून आपल्याला घ्यायची आहे मुंडा खोली 3 इंच. ती पण लाईन सरळ करून घेणार आहोत. आपला दंडघेर आहे 10 इंच. तर त्याचा निम्मा म्हणजे 5 इंच आपल्याला इथं घ्यायची आहे आणि 1.5 इंच आपल्याला सिलाई मार्जिन घ्यायची आहे. आता इथं 5 इंच घेतल्यावर आपल्याला मुंडा खोलीमध्ये 3 इंच वाढवायचं आहे. म्हणजे 5 मध्ये 3 वाढवल्यावर 8 इंच होतात. तर इथं 8 इंच आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच हे इकडून सिलाई मार्जिन सोडायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही बाही कट करताय तर तुमचा बाहीचा आकार व्यवस्थित आणि परफेक्ट बसेल. आणि अशा प्रकारे मार्जिन लाईनच्या आतून जी लाईन आखली आहे आपण तिथून आपल्याला मुंड्याचा आकार हा द्यायचा आहे अशा प्रकारे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. आणि आपण आपली बाही ही कापून झालेली आहे. आपण त्याला समोरच्या मुंडा खोलीचा आकार देऊ. तो अशा प्रकारे 1/2 इंचाचा द्यायचा असतो. आणि इथं आपण क्रॉस मार्क करून घेणार आहोत जोडण्याच्या वेळेस आपल्याला कळण्यासाठी की पाठीमागची मुंडा खोली कोणती आणि समोरची मुंडा खोली कोणती. आता आपण टाकून घेणार आहोत फ्रंटला टक्स. तर आपली जी काही टक्स पॉइंट असेल, आपला जो काही टक्स पॉइंट असेल तो वरतून घ्यायचा. तर या ब्लाऊज मध्ये टक्स पॉइंट आहे 8.5 इंच. तर 8.5 इंचावर खूण करून ही सरळ लाईन आपण आखून घेऊया.
ही सरळ लाईन आखून घेतल्यावर छातीचा 10वा भाग म्हणजे आता आपली 34ची छाती आहे तर 3.4 इंच हा त्याचा 10वा भाग, त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणजे 4 इंचाला एक रेष कमी अशी आपण सरळ लाईन आखून घेऊ. इथून 1.25 इंच इकडे डावीकडे आणि 1.25 इंच उजवीकडे असं आपण 2 लाईन्स टक्स टाकून घेणार आहोत. हा होणार आहे आपला फ्रंटचा टक्स, मधला टक्स. हा होणार आहे मधला टक्स. हा होणार आहे गळ्याच्या इकडचा टक्स, इकडून घ्यावे 1.5 इंच. हा होणार आहे आपला मुंड्यातला टक्स आणि इकडून 1.5 इंच घेऊन हा आपल्याला छातीचा इकडचा टक्स हा वाढवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे टक्स पॉइंट टाकायचे आहे. अशा प्रकारे मैत्रिणींनो आपला साधा ब्लाऊज हा कटिंग करून झालेला आहे. पुढच्या भागात हा कसा शिवायचा हे आपण दाखवणार आहोत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा आणि फॉलोही करा. आणि कमेंट्स जर तुम्हाला कोणती शंका असेल तर कमेंट्सही करा.